घात कशाला बोलतायत त्या आमदारांनी पहिलं क्लिअर करणं गरजेचं आहे. 2014ला शिवसेनेने तिकीट दिलं नाही तेव्हा ते शाखा पक्षात जाऊन उमेदवारी लढवली. त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले. त्यानंतर परत त्याला 2019ला शिवसेने पक्षाने तिकीट दिलं, उमेदवारी लढवण्याचं उमेदवार तिथे निवडून आणण्याचं काम केलं. तिथून शिंदे गटामध्ये जाण्याचं त्यांनी शिंदे गटात गेले. म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं ही त्यांच्या सरकारला शोभत नाही, कारण ते स्वतःच विश्वासघातकी आहेत हे पूर्ण जनतेला माहिती आहे. त्यांच्या पायाखालचे आता वाळू सरकले, ते घाबरलेत, त्यामुळे अशी ते वक्तव्य करत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.